नमस्कार, मी तुमचा आर्थिक घडामोडीचे साप्ताहिक विवेचन देणारा मित्र प्रमोद। या आठवड्यातील घडामोडी खूप चांगल्या आहेत, खूप आश्वासक आहेत। व्हिडिओ कृपया सर्वांनी शेवटपर्यंत पाहावा। या आठवड्याची सगळ्यात मुख्य आणि एकमेव घडामोड म्हणजे जीएसटी मधली 2.0 रिफॉर्म्स किंवा जीएसटी मधील बदल। आपल्याला माहिती आहे की आधी काळापासून राजा जेव्हा राज्य करतो किंवा आजच्या जमान्यातले शासनकर्ते जेव्हा शासन करतात तेव्हा ते कररूपी महसूल आपल्या नागरिकांकडून गोळा करत असतात। काही कर प्रत्यक्ष कर असतात जसे इन्कम टॅक्स, आणि काही कर हे अप्रत्यक्ष कर असतात जसे आधीचे जकात नाका म्हणजे एक्साइज, त्याच्यानंतर एंट्री टॅक्स, त्याच्यानंतर स्टेट एक्साइज टॅक्स, त्याच्यानंतर सेस वगैरे, हे सगळे अप्रत्यक्ष कर आहेत। तर या कररूपी उत्पन्नातूनच शासन चालत असतं। शासन मूलतः ज्याला आजच्या बोलीभाषेत BSP म्हणतात, बिजली सडक आणि पाणी, हे तर देतच आपल्याला, त्याच्याबरोबर कायदा व सुव्यवस्था व आपले सर्व सीमांचं रक्षण हे देखील शासनाची जबाबदारी असते। त्यामुळे आपल्याला शासनाला या गोष्टींसाठी बिजली सडक पाणी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, नंतर देशांतर्गत किंवा राज्यांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था आणि देशाचे सीमांचं रक्षण करणे म्हणजे संरक्षण करणे, यासाठी जे पैसा लागतो हा कररूपी रूपानेच उभा केलेला असतो। मेजर कररूपी यांनी उभा केलेला असतो, त्याच्यातला मोठा सिंहाचा वाटा। बाकीचा पैसा शासन उभा करतात ते अनेक मार्गाने कर्ज घेऊन किंवा गहाण ठेवून वगैरे असे। तर हे जे पैसा शासन उभा करतं त्याच्यामध्ये त्यांचं सतत आपलं अर्थव्यवस्थेचं माहिती घेणं चालू असतं। त्या अर्थव्यवस्थेच्या माहितीवरनं त्यांना मार्केटमध्ये म्हणा किंवा बाजारामध्ये म्हणा तेजी आहे, मंदी आहे, कोणतं सेक्टर दबावात आहे म्हणजे कोणतं सेक्टर वीक परफॉर्म करत आहे, कोणतं सेक्टरला चांगले दिवस आहेत, कोणतं सेक्टरमध्ये लक्ष देण्याची गरज आहे, हा डाटा मिळत असतो। हा डाटा गेल्या 1.5 वर्षापासून गोळा केलेला असताना त्यांना असं लक्षात आलेलं आहे की आपली अर्थव्यवस्था मंदावली होती। या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी बूस्ट देण्यासाठी अनेक उपाय केले। म्हणजे आपल्या पगारदार लोकांनी, आपल्या नागरिकांनी, आपल्या व्यापाऱ्यांनी खर्च करावा यासाठी उद्युक्त करणारं वातावरण तयार करणे। तर या उपायांमध्ये सगळ्यात पहिले त्यांनी व्याजदर कमी केले। आपले जे काही पतधोरण असतं, रिझर्व्ह बँक दर 2 महिन्यांनी जाहीर करते, त्या पतधोरणामध्ये त्यांनी व्याजदर कमी केले। गृह कर्जाचे व्याजदर कमी केले, वाहन कर्जाचे व्याजदर कमी केले, कारखान्यांना लागणारा कर्जाचा व्याजदर कमी केला, बँका रिझर्व्ह बँकेकडनं जे कर्ज घेते त्याचा व्याजदर कमी केला। हे झालं पहिलं त्यांचं पाऊल। दुसरं पाऊल होतं इन्कम टॅक्समध्ये त्यांनी बऱ्याच सूट दिल्या गेल्या बजेटमध्ये, म्हणजे अगदी 12.8 लाखापर्यंत इन्कम टॅक्स भरायची गरज नाही, म्हणजे माफ झालेला नाही आहे, तो कॅल्क्युलेट होतो, पण अशी काही प्रावधान केलेली आहे की इन्कम टॅक्स रिटर्न्समधनं तो ऑफसेट केला जाऊ शकतो। त्याच्यानंतर जे काय आता तिसरं जे काय प्रावधान त्यांनी केलेलं आहे ते आहे जीएसटी 2.0 रिफॉर्म्स, म्हणजे जीएसटी मधील सुधारणा करून केलेले बदल। आता याच्यासाठी जे काही स्टिम्युलस फॅक्टर पडलं, म्हणजे आधीच अर्थव्यवस्था थोडी मंदावलेली होती, शेअर मार्केट थोडं सुस्तावलेला होता, तर हे तर आपल्याला जाणवत होताच। असा डाटा सतत गव्हर्नमेंटच्या सर्वे एजन्सीज, गव्हर्नमेंटचे सांख्यिकी विभाग हे शासनाला देतच होता, दिलेला असतो। त्याच्यावर आता ट्रम्प टॅरिफमुळे याच्यावर मोठा ताण आला। ट्रम्पने जे काही 50% आपल्यावर टॅरिफ लावलेले आहे 27 ऑगस्टपासून, त्याचे परिणाम दिसायला अजून 1-2 क्वार्टर लागतील, पण तरी देखील असा अंदाज आहे की 1% GDP पर्यंत आपल्यावर त्याच्यावर निगेटिव्ह फरक पडणार आहे। तर अशा गोष्टींसाठी आधी कर्ज स्वस्त केले, नंतर इन्कम टॅक्स त्यांनी कमी केला जेणेकरून सामान्य लोकांच्या खिशात पैसा राहील। आता कर देखील, अप्रत्यक्ष कर देखील कमी केले, प्रत्यक्ष कर कमी केले, अप्रत्यक्ष कर देखील कमी केले। त्याच्याबद्दल मी आज बोलणार आहे। या अप्रत्यक्ष करामध्ये पूर्वी नाही का 4 स्लॅब होते, 5%, 12%, 18% आणि 40%। त्याच्यात त्यांनी मॅसिव्ह सुधारणा केली आणि आता फक्त 2च स्लॅब आहेत, 5% आणि 18%। याच्यामुळे असं झालं की जे काही 90%, 28% स्लॅबमधले जे काही गोष्टी होत्या ते 18% स्लॅबमध्ये आल्या, आणि 95% 12% स्लॅबमधल्या गोष्टी होतात त्या 5% स्लॅबमध्ये आल्यात। आता 5% स्लॅबमध्ये जे आलेल्या गोष्टी आहेत त्या मूलतः आहेत दुग्धजन्य पदार्थ, त्याच्यानंतर पर्सनल केअरच्या गोष्टी आणि खाद्यपदार्थ। तर या सगळ्या गोष्टी त्यांनी, आणि काही औषधी,
आणि औषधे देखील जीवनावश्यक जे काही 34 औषधी आहेत त्या तर त्यांनी करमुक्तच केलेल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टींमुळे ते 5% आले. आता याच्यात जर का वर्गीकरण करायचं झालं तर गव्हर्नमेंटने बघा कसं केलेलं आहे, हेल्थ, फूड आणि पर्सनल केअर या गोष्टी 5% आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जे काही नॉर्मल किंवा नेसेसिटी म्हणा काही जणांसाठी किंवा काही जणांसाठी सॉफ्ट लक्झरी म्हणा ते गोष्ट 18% आलेले आहेत. आता सॉफ्ट लक्झरीमध्ये जे 18% आलेली गोष्टी 28% जे 18% आलेत ते आहेत सगळ्यात पहिले सिमेंट, त्याच्यानंतर छोट्या कार आणि छोट्या मोटरसायकली जे 28% 18% आलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामुळे काय झालेलं आहे की मध्यम वर्गाला खिशामध्ये जे काही बाजारात जाण्यासाठी उद्युक्त तो झाला पाहिजे, कर्जाने असे ना किंवा डाऊन पेमेंटने असे ना, तो बाजारात गेला पाहिजे, त्याचं लाईफ त्यांनी सुकर केलं पाहिजे, आपले प्रॉडक्ट्स घेतले पाहिजे, देशी प्रॉडक्ट घेतले पाहिजे आणि मग अर्थव्यवस्था अशीच एकमेकांच्या सहाय्याने पैसा खेळत राहतो, पैसा फिरत राहतो आणि अर्थव्यवस्था चालत राहते. याच्यातला जो काही सगळ्यात सांगण्यासारखा मुद्दा आहे तो आहे 40% स्लॅबचा. 40% स्लॅब म्हणजे अतिश्रीमंत लोक वापरतात किंवा जे चैनीचे वापरतात त्या गोष्टी. आता अतिश्रीमंत जे काही गोष्टी वापरतात त्या आहे स्पोर्ट्स कार, याच जे प्रायव्हेट याच जे त्यांच्या समुद्रामध्ये प्रायव्हेट याच असतात, क्रूज पार्टीज असतात त्या याच, त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या गाड्या, सेडान गाड्या, परदेशी गाड्या आणि ह्या झाल्या लक्झरी आयटम्स म्हणजे सुपर रिच लोक लक्झरी आयटम जे वापरतात ते. आणि जे आपण व्यसनाचे जे प्रॉडक्ट्स आहेत, तंबाखूजन्य प्रॉडक्ट्स आणि मदिरा, मद्य आणि मदिरा या सगळ्या गोष्टी आणि सिगारेटी या सगळ्या गोष्टी मुळे काही अडत नाही, पण लोक याचा व्यसनाधीन होऊन म्हणा, शॉक म्हणून म्हणा, स्टाईल म्हणून म्हणा वापरतात. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने 40% टॅक्स लावलेला आहे. आणि हे सर्व गोष्टी याला सिन गुड्स म्हणलेलं आहे, जे काही व्यसनाचे प्रॉडक्ट्स आहेत त्याला सिन गुड म्हणलेलं आहे. याच्यामध्ये नवीन एंट्री आहे ती आहे परदेशी कोल्ड्रिंक्सची. परदेशी कोल्ड्रिंक्स जे ज्याला आपण कार्बोनेटेड शुगर ड्रिंक्स म्हणतो, त्याच्या हेल्थवर काही फायदा नाही, त्याचा हेल्थला फायदा नाही, पण केवळ तरुणाई ह्याचं स्टाईल मारणं, जाहिरातींच्या भुलभुलैया आणि चकचकीतपणाला भुलून याचे ड्रिंक्स या सॉफ्ट ड्रिंक्स घेत असतात. या ड्रिंक्सवर देखील नव्याने 40% कर लागलेला आहे. आता या सगळ्या गोष्टींमुळे शासनाला जवळपास म्हणजे केंद्र शासनाला जवळपास 50,000 कोटी रुपयाचा ज्याला भुर्दंड पडणार आहे या सगळे टॅक्स स्लॅब्स कमी केल्यामुळे. पण त्यांची अशी अपेक्षा आहे, त्यांची अशी धारणा आहे की या सगळ्या गोष्टींमुळे, या सगळ्या रिफॉर्म्समुळे मध्यम वर्गाच्या खिशात खरोखर काही पैसा निश्चित सुटलेला आहे. निश्चित प्रत्येक फॅमिलीच्या हातामध्ये एक 50,000 रुपये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आलेले आहेत. तर हे 50,000 रुपये प्रत्येक फॅमिलीचे मार्केटमध्ये येतील. ते मार्केटमधनं काही सेवा, काही वस्तू, काही गाड्या बदलणे किंवा नवीन गाड्या घेणे याच्यामध्ये वापरले जातील आणि हे सगळं अर्थचक्र चालत राहील आपल्या स्वदेशीच्या बळावर. याच्या सगळ्याचे सुतोवाच माननीय पंतप्रधान यांनी आपल्या 15 ऑगस्टच्या भाषणात जरूर केले होते की इस साल की दिवाळी डबल धमाके के साथ होंगी. तर त्यांचं जे काही नेहमीची स्टाईल आहे की लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये ते जवळपास याच्यामध्ये हिंट देत असतात की पुढे काय होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे शेअर मार्केटवर याचा काय परिणाम आहे? शेअर मार्केटवर परिणाम होणार आहे. चांगले जे काही सेक्टर्स आहेत ज्यांना 28 ते 18 आणि 18 ते 5% आलेले आहेत ते आहेत सिमेंट सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, 2 व्हीलर, 4 व्हीलर, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर आणि लेदर इंडस्ट्रीजचं सेक्टर, फार्मास्युटिकल सेक्टर. या सगळ्या गोष्टींचे हे कमी केलेले असल्यामुळे, कर कमी केलेले असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी 10 ते 12% स्वस्त होणार आहेत. आता आपलं ग्राहक म्हणून एवढंच पाहणं आहे की हे खरोखर आपल्याला पास ऑन होत आहे का फक्त कंपनी आणि व्यापारी वर्गाचा याचा फायदा उठवतात. कारण की कधी पण बघा मार्केटिंग हे एक फार वेगळा विषय असतो. आपण एखाद्या गोष्टीची किंमत वाढली आणि जर का आपलं पॅकिंग पण तेच आहे आणि जर का भाव वाढलेला नाही तर जरूर तुम्ही त्याच्या नेट वेटकडे लक्ष द्यावे. कारण की मी फॉर एक्झाम्पल मी चहाचं उदाहरण देतो. चहाची किंमत बऱ्याच वर्ष वाढली नाही, परंतु त्याचा नेट वेट 500 ग्रॅमवरनं 460 480 पर्यंत कमी झाला होता. त्याच्यानंतर हीच गोष्ट मी पार्लेच्या किंवा कोणाचं नाव नको घ्यायला बिस्किट पुड्याबद्दल घेईल. बिस्किट पुडा आज आहे 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयालाच मिळतो. परंतु तुम्हाला आठवत असेल की बिस्किटाचं पोघरपणा आणि बिस्किटाची जाडी ही जरूर कमी झालेली आहे. तर या गोष्टींकडे लक्ष ठेवायला पाहिजे की
ग्राहकांकडे तो पास ऑन होतोय का नाही, आणि पास ऑन होत असेल तर काही छुपे काही त्याच्यात क्लुप्त्या किंवा त्याच्यात काही ज्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह काही गोष्टी केलेल्या आहेत का, पॉझिटिव्ह म्हणजे व्यापारी शहाणपण काही केलेलं आहे का. तर या सगळ्या गोष्टी सरकार तर पाहिलंच, सरकारचे वॉचडॉग असतातच, सरकारचे काही डिपार्टमेंट्स याच्यावर लक्ष ठेवूनच असतात. तुम्ही देखील माल विकत घेताना तो कधी बनलेला आहे त्याचं पहा, त्याचं नेट वेट पहा, 500 ग्राम आहे का 480 ग्राम आहे, 100 ग्राम आहे का 65 ग्राम आहे, 70 ग्राम आहे, ते पहा. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण देखील आपल्या देशाच्या या कन्झम्पशनच्या ग्रोथ स्टोरीमध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून हे चक्र सतत चालू राहील. हे झालं या आठवड्याचं साप्ताहिक विवेचन. हे विवेचन आपल्याला कसं वाटलं हे जरूर सांगा, आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. हॅव अ गुड वीकेंड.